नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, विशेषतः अशा कुटुंबासाठी ज्यांच्याकडे स्वतःचं पक्कं घर नाही किंवा अजूनही कच्च्या घरात राहतात. आज आपण घरकुल योजनेबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. ज्यांना आतापर्यंत घरकुल आलं नाही किंवा ज्यांचं घर आतापर्यंत कच्चं आहे, त्यांच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आपण घेऊन आलेलो आहोत. त्यामुळे जे हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, प्रत्येकाचं स्वप्न असतं की स्वतःचं एक सुरक्षित आणि पक्कं घर असावं. पण परिस्थिती कमजोर असल्यामुळे अनेक कुटुंबांना हे स्वप्न पूर्ण करता येत नाही. अशा गरजू कुटुंबासाठी सरकारने घरकुल योजना सुरू केलेली आहे. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून गरीब आणि गरजू कुटुंबांना जे आहे घर बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचे मुख्य उद्देश म्हणजे बेघर किंवा कच्च्या घरात राहणाऱ्या लोकांना पक्कं घर उपलब्ध करून देणे होय. म्हणजेच की गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून जे गरीब लोक असतात, ज्यांना राहायला घर नसतं, पडकं घर असतं, त्यांच्यासाठी घर पक्कं घर म्हणजेच मालांचं कच्च्या घरात राहणाऱ्या लोकांना पक्कं घर उपलब्ध करून देणं या योजनेचं काम आहे. ही योजना माहिती करून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्यात येणार आहे. आता अनेक जण विचारतात की घरकुल योजना नेमकी काय आहे? तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही अशी योजना आहे ज्यामध्ये सरकार घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य देते. ही मदत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होते, म्हणजे जमा केली जाते. पण काही लाभार्थ्यांना या योजनेची माहिती नाही, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संपूर्ण माहिती या योजनेची या व्हिडिओमध्ये सांगण्यात येणार आहे, जेणेकरून तुमचं जे पडकं घर आहे त्याला आपण पक्कं घर बनण्याचे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात येणार आहे. महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारच्या घरकुल योजना चालतात. त्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शहरी घरकुल योजना आणि मोदी आवास घरकुल योजना याचा समावेश होतो. वेगवेगळ्या समाज घटकांसाठी वेगवेगळ्या योजना आहेत. आता महत्त्वाचा प्रश्न, या योजनेसाठी पात्र कोण? म्हणजे या योजनेसाठी कोण पात्र आहेत? जर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल, तुमच्याकडे स्वतःचे पक्के घर नसेल, तुमचं उत्पन्न कमी असेल आणि तुम्ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकात येत असाल, तर तुम्ही या योजनेसाठी पात्र असू शकता. म्हणजे जर तुमच्याकडे घर नसेल आणि तुम्ही महाराष्ट्राचे असाल, तर तुम्हाला हा लाभ मिळू शकतो. महाराष्ट्रामधील ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांना या योजनेचा फायदा झाला आहे. जर तुमच्याकडे आधीपासून मोठे पक्के घर असेल तर सहसा अर्ज मंजूर होत नाही. म्हणजे जर तुमच्याकडे आधीपासूनच राहायला चांगलं घर असेल, पक्कं घर असेल, तर हा मंजूर होत नाही. आता अर्जासाठी कोणती कागदपत्रे लागतात? आधार कार्ड, राशन कार्ड, उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, सातबारा उतारा, बँक पासबुक, पासपोर्ट फोटो आणि मोबाईल नंबर ही कागदपत्रे सामान्यतः आवश्यक असतात. अर्ज करण्यापूर्वी सर्व कागदपत्रे अपडेट ठेवा. जर तुम्हाला हा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे आहे संपूर्ण माहिती दिलेली आहे, म्हणजेच कोणकोणते कागदपत्र लागणार ते आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन पाहू शकता. आता सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न, किती पैसे मिळतात? तर सर्वात जास्त प्रश्न असा विचारला जातो की सर, पैसे किती मिळतात? मित्रांनो, योजना आणि क्षेत्रानुसार अनुदानाची रक्कम बदलू शकते. साधारणपणे 1,20,000 ते 1,30,000 किंवा त्यापेक्षा जास्त मदत मिळू शकते. 1 लाखापेक्षा जास्त आपल्याला जे आहे आर्थिक मदत मिळू शकते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही रक्कम एकदाच मिळत नाही, ती टप्प्याटप्प्याने म्हणजेच हप्त्यांमध्ये मिळते. पहिला हप्ता घराचे काम सुरू झाल्यावर, दुसरा हप्ता बांधकाम प्रगतीनुसार आणि शेवटचा हप्ता जे काम जे आहे आपलं पूर्ण झाल्यानंतर दिला जातो, म्हणजेच घर पूर्ण झाल्यापारी दिला जातो. आता अर्ज कसा करायचा ते पाहू. अर्ज करण्यासाठी तुम्ही ग्रामपंचायत समिती किंवा तहसील कार्यालयात संपर्क करू शकता. अनेक ठिकाणी ऑनलाईन अर्जाची सुविधाही उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्जासाठी ॲपल सरकार पोर्टल वापरू शकता. ही जी लिंक आहे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन आवश्यक माहिती भरण्याची, कागदपत्रे अपलोड करण्याची आणि अर्ज सबमिट करण्याची. कसा करायचा? अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची पावती नक्की जतन करा, कारण पुढे ती उपयोगी पडते. आता आणखी एक महत्त्वाचा प्रश्न, घरकुल यादीत नाव कसं पाहायचं? यासाठी अधिकृत पोर्टलवर जा. तिथे तुमचा जिल्हा, तालुका आणि नाव निवडा. त्यानंतर लाभार्थी यादीमध्ये तुमचं नाव तपासा. जर तुमचं नाव यादीत असेल तर पुढील प्रक्रिया सुरू होईल आणि तुम्हाला संबंधित कार्यालयाकडून माहिती मिळेल. मित्रांनो, अर्ज करताना चुकीची माहिती देऊ नका. सर्व माहिती खरी आणि योग्य भरा. चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द होऊ शकतो. तसंच कोणालाही पैसे देऊन काम करून घेण्यापेक्षा अधिकृत कार्यालयातच संपर्क करा. अनेकदा फसवणुकी होते, त्यामुळे सावध राहा. घरकुल योजना अनेक गरीब कुटुंबासाठी आशेचा किरण ठरली आहे. ज्याचं स्वतःच्या घरात स्वप्न होतं, त्याचं स्वप्न या योजनेमुळे पूर्ण होत आहे. जर तुमच्या आसपास कोण गरीब किंवा गरजू कुटुंब असेल ज्यांना या योजनेची माहिती
नाही तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. माहिती उपयुक्त वाटेल असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये जरूर विचारा, कारण मी उत्तर देण्यास प्रयत्न करेन. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.